हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गॅस्ट्रुलेशन. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला असतो. प्रोजेक्ट दिल्यावर तुम्ही आधी काय करता की तुम्ही एक छानशी जागा शोधता. स्कूलमध्ये असेल, तुमच्या कॉलेजमध्ये असेल की जिथं तुम्हाला तिथं तुम्हाला नेट भरपूर मिळेल किंवा वायफाय चांगला मिळेल, जेणेकरून तुम्हाला चांगले नेटवर इन्फॉर्मेशन मिळेल. किंवा कॅन्टीन जवळ असेल तर तुम्हाला खायला प्यायला ते सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अशी एकदा तुम्हाला जागा मिळाली की तुम्ही काय करता, मग कामं वाटून घेता. म्हणजे दोघा जणांनी एक करावं, दोघा जणांनी एक काम करावं, दोघा जणांनी ते काम करावं. तसंच आपल्या बॉडीमध्ये केलं जातं. आपण म्हणतो की इम्प्लांटेशन किंवा ब्लास्टुलेशनमध्ये काय केलं जातं बाळांनो, आधी जागा नीट शोधली जाते. तुमच्या युटेरसमध्ये त्याला एकदा जागा, त्या एम्ब्रिओला किंवा त्या गर्भाला एकदा जागा नीट मिळाली, ते काय होतं, इम्प्लांट होतं. म्हणजे त्याच्यात रुतून बसतं. त्याच्यानंतर त्याचं काम सुरू होतं, ते म्हणजे तुमची अख्खी बॉडी तयार करायचं. त्याला आपण म्हणतो गॅस्ट्रुलेशन. ते कधी होणार आहे बाळांनो, 8th डे म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यावर 8व्या दिवशी काय होतं, गॅस्ट्रुलेशन स्टार्ट होतं. आता तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला डायग्राम मागच्या लेक्चरलाही दाखवली होती की हे तुमचे काय आहेत, ट्रोपोब्लास्ट आहेत. त्याच्यानंतर हे तुमचं काय आहे, इनर सेल मास आहे. आत्ताचा जो हा कडेचा आहे, जो ट्रोपोब्लास्टला कनेक्टेड नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, फ्री एंड म्हणतो. आता जो फ्री एंड आहे, जे तुम्हाला दाखवलं, फ्री एंड ऑफ इनर सेल मास, तो काय तयार करतो बाळांनो, हायपोब्लास्ट तयार करतो. आणि ते काय करतात, इथले जे सेल्स आहेत ते डिवाईड व्हायला चालू होतात. म्हणजे ते काय करतील, असे हळूहळू हळूहळू हळू डिवाईड व्हायला चालू करून ते काय करतात, असं एक त्यांचं पूर्ण एक सर्कल तयार करतात, जे मी तुम्हाला काढून दाखवले बघा. हे जे आहेत हे डिवाईड झाले असं त्यांनी एक सर्कल तयार केलं आणि मध्ये ते एक कॅव्हिटी तयार करतात. त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतोय बाळांनो, योक सॅक म्हणतोय. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की पूर्ण काय आहे, तुमचं एंडोडर्म आहे आणि मध्ये काय तयार झालं आहे, योक सॅक तयार झालं. तसंच ते काय इकडचे सेल्स काय होणार, डिवाईड होऊन मध्ये एक योक सॅक तयार करणार. त्यामुळे आणि ते पुढं जाऊन, ते लेअर पुढं जाऊन काय तयार करतात बाळांनो, एंडोडर्म तयार करतात. ठीक आहे, एंडोडर्म तुमचा तयार झाला. आता तुमचे सेल्स कुठले आले, हे सेल्स आले. हे रोबर सेल्स जे काय करायला लागलेत, तुमच्या इनर सेल मास आणि ट्रोपोब्लास्टला कनेक्ट करून ठेवायला लागलेत. आता रोबर सेल्स पुढं जाऊन काय तयार करतात बाळांनो, एक्टोडर्म तयार करतात. इकडच्या सेल्सनी काय तयार केलं, एंडोडर्म. इकडच्या सेल्सनी काय तयार केलं, एक्टोडर्म. आणि हे सेल्स काय करतात, परत डिवाईड करायला चालू करतात. आणि डिवाईड करून परत हे सुद्धा एक कॅव्हिटी तयार करतात. आणि त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, एम्नायटिक कॅव्हिटी म्हणतो. ठीक आहे, इतकंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही आहे. जी सेकंडली डिफरन्शिएट झाली ती काय आहे, एक्टोडर्म आहे. आता परत ही एक्टोडर्म काय करणार, डिवाईड करणार, रिडिवाईड करणार. म्हणजे परत डिवाईड करून ते काय करणार, एम्नायटिक कॅव्हिटी तयार करणार. ठीक आहे, आपण इथं येऊन थांबलो होतो मागच्या लेक्चरला. त्याच्यानंतर आता ही जी लिस्ट आहे, आता तुम्ही बघू शकता की इथं जे आपले एम्ब्रियोनिकल सेल्स असतात ते एक डिस्क तयार करतात. कशामध्ये, तुमच्या एक्टोडर्ममध्ये आणि तुमच्या एंडोडर्ममध्ये. तुम्ही बघू शकता की ही लेअर आहे एक्टोडर्मची, ही लेअर आहे ही एंडोडर्मची. आणि त्यांच्यामध्ये जे काय आहे ते काय आहे बाळांनो, आपलं त्याच्यामध्ये जे प्रेझेंट आहे ते आपण म्हणू शकतो की एम्ब्रियोनिकल डिस्क आहे. आणि एम्ब्रियोनिकल डिस्क ते पुढे जाऊन काय तयार करणार, ॲमिनॉन तयार करतं. ॲमिनॉन म्हणजे काय, एक असं लिक्विड, तुम्ही बघितलं असाल की तुमच्या गर्भाच्या किंवा त्या बाळाच्या आजूबाजूला एक लिक्विड तयार असतं, त्याला आपण म्हणतो ॲमिनॉन. ते ॲमिनॉन काय करतं, ते बाळाच्या ज्यात बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली सगळी घाण काय करतं, बाहेर काढतं आणि बाळाला सगळे न्यूट्रिएंट्स द्यायचं काम करतं. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक स्ट्रक्चर आहे, कोण तयार केले, त्या एम्ब्रियोनिकल डिस्कने तयार केलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ते काय करतं, एम्ब्रिओला प्रोटेक्ट करतं. मग हे आपले जे 3 लेयर्स आहेत, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म, हा चार्ट तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे हा चार्ट करणं गरजेचं आहे. हा चार्ट विसरू नका. जसं एक्टोडर्म म्हणजे काय आहे, बाहेरची हे पाठ करायला पण ना ट्रिक आहे. ते ट्रिक मी तुम्हाला सांगते. एक्टो म्हणजे काय, बाहेरचं. एंडो म्हणजे काय, आतलं. जे काय आतल्या गोष्टी आहेत ते सगळे कशात, एंडोडर्म. आणि मिझोडर्म म्हणजे काय, मधलं. जे काय मधल्या गोष्टी आहेत ते कुठे येणार, मिझोडर्ममध्ये येणार. आता एक्टो बाहेरचं काय करणार, ते एपिडर्मिस, आपली बाहेरची स्किन बाहेर आहे, हेअर्स आपले बाहेर आहेत, नेल्स बाहेर आहेत, स्वेट ग्लँड पण बाहेर आहेत ना आपल्या, त्यामुळे आपल्याला घाम येतो लगेच. सलायवरी ग्लँड्स आपल्या तोंडामध्ये आहेत, पण ते एक्सपोज बाहेर होतातच. मॅमरी ग्लँड्स ते पण बाहेर आहेत. लॅक्मेरल ग्लँड्स ते सुद्धा डोळ्यामध्ये आहेत, म्हणजे ते बाहेर आपल्या बॉडीच्या आत नाही, बॉडीच्या बाहेर आहेत. सिबॅशियस ग्लँड्स ते पण बाहेर आहेत.
कोर्निया आपल्या डोळ्यामधलं जे असतात ते सुद्धा बाहेर आहे. लेन्स जे आपण वापरतो ते पण बाहेर आहे. रेटिना आपल्या डोळ्यामधलं ते सुद्धा एक्सपोज होतं ते पण बाहेर आहे. कंजक्टिव्हा ते पण बाहेर आहे. नेझल इपिथिलियम आपल्या नाकातलं जे इपिथिलियम प्रेझेंट असतं ते. इनॅमल ऑफ टीथ, एक्सटर्नल इंटरनल इयर, फोरगट, हिंडगट. त्याच्यानंतर हे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. फोरगट, हाइंडगट, ॲड्रिनल मेडुला, अँटेरियर पोस्टेरियर पिट्युटरी, पिनियल ग्लँड आणि एंटायर नर्वस सिस्टीम. हे सगळं काय आहे एक्टोडम. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय लक्षात काय पाठ करायचं ह्याच्यात फक्त फोरगटपासून ते इथंपर्यंत. बाकी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आपल्या बॉडीच्या बाहेर आहेत. त्यामुळं तुम्ही हे डिरेक्टली एक्टोडम म्हणून लिहू शकता. ठीक आहे. फक्त इतकंच तुम्हाला इथून इथंपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. म्हणजे ॲड्रिनल मेडुला, अँटेरियर पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, एंटायर नर्वस सिस्टम. फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग येणार तुमचं मिझोडम काय करतं बाळांनो, सगळे मसल्स तुमच्या बॉडीमधले सगळे मसल्स हे तयार करतं एक्सेप्ट आयरिस मसल्स. तुमच्या जे डोळ्यामध्ये आहेत ते कुठून येतात एक्टोडम. कारण डोळा एक्सपोज आहे ना, बाहेर एक्सपोज आहे. तुम्हाला ऑब्व्हियसली तुमचा डोळा तुम्हाला दिसतो, समोरच्याचा पण डोळा तुम्हाला दिसतोच. त्यामुळे ते काय बाहेर एक्सपोज आहे. त्यामुळे आयरिस मसल त्यातले जे काही मसल्स आहेत ते सगळे एक्टोडमपासून येतात. ते सोडल्यास बाकी सगळे मसल कुठून येणार, मिझोडम. त्याच्यानंतर मग कनेक्टिव्ह टिश्यू, डर्मिस ऑफ स्किन, ॲड्रिनल कॉर्टेक्स. आता इथे बघा ॲड्रिनल मेड्युला कोण तयार करायला, एक्टोडम. त्याच्यानंतर ॲड्रिनल कॉर्टेक्स कोण तयार आले, मिझोडम तयार करायला. मग आपलं हार्ट, ब्लड वेसल्स, लिम्पॅटिक वेसल्स, मिडल इयर, डेंटाईन ऑफ टीथ, युरिनरी रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स हे सगळं कोण तयार करणार, मिझोडम. ठीक आहे. तुम्हाला फक्त एक एक्टोडम लक्षात ठेवायचं आहे. आणि एक काय लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे तुमचं एंडोडम. कसं लक्षात ठेवणार, तुमचं जे काही आतल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, इंटेस्टाईन, टॉन्सिल्स, लंग, ट्रॅकिया, ब्रोंकाय, लॅरिंग्स, युरिनरी ब्लॅडर, वजायना, लिव्हर, पॅनक्रियास, थायरॉइड ग्लँड. जितके ग्लँड आहेत ना ते सगळे जास्त करून तुमच्या एंडोडममधले असतात. इकडे बघा थायरॉइड ग्लँड आलं, लिव्हर आलं, पँक्रियाज आलं, पॅराथॉयरॉइड ग्लँड आलं, थायमस ग्लँड आलं. परत तुमचं आपण म्हणू शकतो की इथलं जे तुमचं मिडगट इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, सगळ्या गोष्टी जे काय तुमचे ग्लँड्स आहेत, ऑर्गन्स जास्त करून कोण तयार करायला, एंडोडम. जसं की स्टमक आलं, इंटेस्टाईन आलं, तुमचं लंग्स आलं, लिव्हर आलं. त्याच्यानंतर ना आपलं आणि परत कुठला तुमचा हे आहे युरिनरी ब्लॅडरले सगळे ऑर्गन्स एंडोडम. ठीक आहे. प्लस तुमचे ग्लँड्स पण कोण करायला, एंडोडम. ठीक आहे. एक्टोडम सगळं बाहेरचं. आणि जे काही मधलं हेल्प करणार असतं ना, जसं ब्लड वेसल्स, लिम्पॅटिक वेसल्स कनेक्ट करून ठेवणार, कनेक्टिव्ह टिश्यू, हे सगळे कुठे येतात बाळांनो, मिझोडम. हे टेक्निक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ना गॅस्ट्रुलेशन कसं होतं, 15 दिवस लागतात गॅस्ट्रुलेशन पूर्ण व्हायला. 8 दिवसापासून ते पुढे 15 दिवस. आता ह्याच्यात ही जी तुमची बायलॅमिनार एम्ब्रॉनिक डिस्क आहे म्हणजे ही मधली याच्यामधली जी एम्ब्रॉनिकल डिस्क आहे त्याला बायलॅमिनार का म्हणतात, कारण 2 लॅमिनार आहेत म्हणजे 2 लेयर्सचे आहे. आता हे काय होते, 3 लेयर्समध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन 2चं सेल कन्वर्ट करायचं 3मध्ये. त्यामुळे त्याचं काय होणार, डिव्हिजन होणार, रिअरेंजमेंट होणार, मायग्रेशन ऑफ सेल्स पण होणार. आणि सगळ्यात शेवटला जी लेअर तयार होते ती होते आपली मिझोडम, जे कशामध्ये असते, एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्ये असते. आता हे जे 3 लेयर्स तयार झालेत ना, ह्याला आपण म्हणतो द फर्दर प्रोसेस आफ्टर गॅस्ट्रुलेशन इज कॉल्ड ॲज हिस्टोजेनेसिस. आता हे 3 लेअर पुढं काय तयार करणं त्याला आपण म्हणतो हिस्टोजेनेसिस. आणि त्यालाच आपण पुढं म्हणतो म्हणजे ऑर्गन्स तयार व्हायला लागलेत. ठीक आहे. आता एवढं सगळं झालं. तुमचे स्टेम सेल्स आहेत. स्टेम सेल्स म्हणजे काय, अनडिफरेन्शिएटेड स्टोमॅटिक सेल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता तुम्हाला कळालेलं नसणार आहे. आता तुम्हाला इथपर्यंत माहिती असेल की आपले जे काही बोन्स असतात, बोन्समध्ये जागा असते रिकामी जागा. कधी त्याच्यामध्ये आपले जे काही एम्ब्रॉनिकल सेल्स आहेत ते थोडेसे राहतात, त्याला आपण काय म्हणतो, स्टेम सेल्स म्हणतो. आता जेव्हा तुम्ही आईच्या गर्भात असता तेव्हा तुमची बॉडी तयार होत असते. आणि जेव्हा बोन्स तयार होतात त्याच्या ज्या खाचखळग्या असतात त्याच्यामध्ये थोडेसे सेल्स काय राहतात, थोडेसे सेल्स आपले एम्ब्रिओचे थोडेसे सेल्स राहतात, त्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रॉनिकल सेल्स. तेच पुढे जाऊन काय तयार करतात, स्टेम सेल्स. आता गिविंग राईज टू मेनी मोर सेल्स ऑफ सेम टाईप अँड डिफरन्शिएटेड मग अदर टाईप. त्याला आपण म्हणतो बोन मॅरो, ब्लड स्टेम सेल्स वगैरे यांना म्हटलं जातात. यूज कुठे केलं जातं, पार्किन्सन डिझीजमध्ये, अल्झायमर डिझीजमध्ये, डायबिटीजमध्ये, ल्युकेमियामध्ये वगैरे यूज केलं जातं. आता आपलं पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रेग्नेन्सी. त्यालाच आपण म्हणतो जस्टेशन. आता ह्याच्यात काय काय होतं, पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन झाल्यापासून ते पार्च्युरेशनपर्यंत मधला काळ आहे तो म्हणजे प्रेग्नेन्सी. आता हे किती आहे, 266 डेजपर्यंत राहतं. आणि जर आपण फ्रॉम फर्टिलायझेशन बघायचं म्हटलं तर 260 डेज. आणि ती मेन्स्युरल सायकलची पहिली म्हणजे
फर्टिलायझेशन व्हायच्या आधीची ती मेन्स्ट्रुअल सायकलपासून जर आपण धरलं तर ते किती होतं, 280 दिवस होतं. ठीक आहे. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 3 महिने हे 12 वीकचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतरनं पहिले 2 ते 4 वीक्स म्हणजे आपण म्हणू शकतो की 2 ते 4 आठवडे काय असतात, डिरेक्टली फ्रॉम एंडोमेट्रियम. आता ज्या 2 ते 4 आठवडे जे आहेत ते एंडोमेट्रियमपासूनच सगळं तयार होतं. मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस और डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिले 2 ते 4 आठवडे काय आहे, मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. 8 वीक झाल्यानंतर म्हणजे 8 आठवडे झाल्यानंतर तुमचे जे काही मेजर स्ट्रक्चर आहेत ते सगळे तयार झालेले असतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की 8 आठवडे म्हणजे 2 महिन्यानंतर आपण म्हणू शकतो की मेजर स्ट्रक्चर तयार झालेले असतात. पण कसे असतात, रुडिमेंटरी फॉर्म म्हणजे फंक्शनल नाहीत, नॉन फंक्शनल आहेत, पण 2 आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये तयार झालेले आहेत. एम्ब्रिओला आत्ता आपण काय म्हणणार, फिटस म्हणणार. तुम्ही आत्तापर्यंत त्याला काय म्हणत होता, एम्ब्रिओ. फिटस कधी म्हणणार, जेव्हा त्याच्यामध्ये सगळे ऑर्गन्स तयार व्हायला झालेले आहेत. ठीक आहे. फिटस किती आहे, 3 सेंटीमीटर लॉंग. ते फिटस किती आहे आपलं, 3 सेंटीमीटर लॉंग आहे. त्याच्याकडं आर्म आहे, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज हे सगळं फॉर्म झालेलं असतं. फिटस आपण काय करू शकतो, त्याचं तोंड उघडझाक करू शकता आणि त्याची जी काही बोट आहेत तीच ते उघडझाक करू शकतं. जे CNS आहे ते पण फुल्ली फॉर्म होतं. म्हणजे या पहिल्या 3 महिन्यातच किंवा आपण म्हणू शकतो पहिल्या 3 महिन्यातच काय होतं ते फुल्ली फॉर्म होते. वर्किंग ऑफ एक्सक्रीटरी सिस्टीम, सर्क्युलर सिस्टीम बिगिन होते. मूवमेंट ऑफ फिटस चालू होतं आहे. म्हणजे पहिल्या 3 महिन्यातच बाळ काय करू शकते, हलू शकते, पण आईला ते जाणवत नाही. ठीक आहे. मूवमेंट ऑफ फिटस बिगिन होते पण ते आईला जाणवत नाही. हार्टबीट कधी ऐकू शकते, 6व्या आठवड्यात. म्हणजे आपण म्हणू शकतो की 4-5व्या महिन्यामध्ये काय केलं जातं, ते आईला किंवा त्या बाळाचे हार्टबीट्स आपल्याला कळतात. आणि किती म्हणजे ॲट एंड ऑफ फर्स्ट ट्रायमेस्टर फिटस किती होते, 7 ते 10 सेंटीमीटर लॉंग. आधी 3 होतं, त्यापासून कुठंपर्यंत गेलं ते 7 ते 10 सेंटीमीटर लॉंगपर्यंत ते गेलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यात हे झालं तर फिटसमध्ये काय काय म्हणजे त्या बाळामध्ये काय काय चेंजेस होतात, आईमध्ये काय काय चेंजेस होत आहेत. एकतर प्रोजेस्टेरॉन जे काय होती लेवल हाय होती ती काय होते, बिकम्स परत वाढते. त्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल काय होते, सस्पेंड म्हणजे त्या आईची परत आता डेट येणार नाही. द मॅटर्नल पार्ट ऑफ प्लासेंटा ग्रोज म्हणजे आईचा प्लासेंटा ग्रो व्हायला चालू होतं. त्याचं युटेरस काय होते, लार्जर होतं. आणि ह्यामुळंच काय होतं, या प्रोजेस्ट्रॉनमुळे वगैरे तिला मॉर्निंग सिकनेस जाणवतो. म्हणजे तिला मळमळायला लागतं, उलटी येते, गरगरल्यासारखं होतं, चक्कर होते, काय खावंसं वाटत नाही. ते सगळं म्हणजे काय, मॉर्निंग सिकनेस. ठीक आहे. दुसरं आहे आपलं सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे पुढचे 3 महिने, 3ऱ्या महिन्यापासून ते 6व्या महिन्यापर्यंत, 13 to 26 मंथपर्यंत. रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस व्हायला लागली आहे. ते झालंच. फिटस इज व्हेरी ॲक्टिव्ह. आता हे काय होतं, ॲक्टिव्ह होतं, आईच्या पोटामध्ये हालायला चालू करतं आणि हे 30 सेंटीमीटरपर्यंत वाढतं. आधी बघा किती होतं, 3 सेंटीमीटर होतं. आधी किती होतं, 3 सेंटीमीटर वाढलं किती, 7 ते 10 सेंटीमीटर. आता किती झाले, ते 30 सेंटीमीटर झाले. आणि आता ब्रेनची डेव्हलपमेंट स्टार्ट होते. ब्रेन डेव्हलप्ड आतापर्यंत नव्हता. आता HCG काय होतं, कमी होतं. का, कारण प्लासेंटा तयार झालेला आहे. प्लासेंटा जोपर्यंत नव्हता तोपर्यंत HCG काय करत होतं, प्रोजेस्ट्रॉनला वाचवून ठेवत होतं. कारण प्रोजेस्ट्रॉनच काय करतो, त्या पूर्ण आपलं जे काही एम्ब्रिओ आहे त्याला धरून ठेवतो 3 महिन्यासाठी. मग ह्याला त्या प्रोजेस्ट्रॉनला ॲक्टिवेट कोण करतं, HCG. आता प्लासेंटा तयार झाला आहे, आपल्याला ॲसच प्रोजेस्ट्रॉनची गरज नाही. ठीक आहे. आता आपण अल्ट्रासाऊंड करू शकतो. म्हणजे सोनोग्राफी काय करते, 18 ते 20 वीक नंतर म्हणजे आपण म्हणू शकतो की इकडे तिकडे 6-7 महिन्यांपर्यंत त्या बाळाची पोझिशन वगैरे कळते. आणि ह्याच वेळेला आपण काय करू शकतो, ड्यू डेट म्हणजे डिलिव्हरी कधी होईल हे आपण सांगू शकतो. बेबी मुवमेंट्स काय होतात, इझिली जाणवतात त्या आईलासुद्धा आणि समोर बसलेल्या माणसालासुद्धा. आता त्याच्याकडे काय होतात, हेअर म्हणजे केस त्याला यायला चालू होतात, आयब्रोज यायला चालू होतात, ते सगळ्या गोष्टी यायला चालू होतात आणि ते हाफ साईज होतात. शेवटचं फायनल ट्रायमेस्टर. आता हे किती आहे बाळांनो, तुम्ही बघू शकता, 27th वीक टिल पार्च्युरेशन म्हणजे पूर्ण 7व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत किंवा जेव्हापर्यंत ते बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत. वेट किती आहे, 3 ते 4
KGपर्यंत वेट त्याचं बाळाचं जाऊ शकतं. 50 सेंटीमीटर त्याची ग्रोथ होऊ शकते. आधी किती होतं, 3 सेंटीमीटर होतं, मग किती झालं 7 ते 10 सेंटीमीटर, मग 30 सेंटीमीटर, आता काय झालं 50 सेंटीमीटरपर्यंत गेलेलं आहे. बघू शकता. मग ते पोट किती वाढेल, 50 सेंटीमीटरचं बाळ 3 ते 4 किलोचं बाळ आता आहे पोटामध्ये, त्यामुळे युटेरस एक्सपांड होतं आहे. आता काय कुठला तरी ऑर्गन वाढायला लागलं, त्याच्या आजूबाजूच्यांना त्रास होणारच ना. ॲबडॉमिनल ऑर्गन्स काय होतात, कॉम्प्रेस्ड होतात, डिस्प्लेस्ड होतात, त्यामुळे फ्रिक्वेंट युरिनेशन होऊ शकतं. डायजेस्टिव्ह ब्लॉकेज किंवा स्ट्रेन इन बॅक मसल्स, म्हणजे त्या आईच्या कंबर मागस वगैरे दुखायला चालू होतं. प्लासेंटा, आपल्याला नेक्स्ट हे आहे ते प्लासेंटा. फ्लॅटन डिस्कॉइडल ऑर्गन इन युटेरस ऑफ प्रेग्नेंट वुमन, म्हणजे आपण म्हणू शकतो नाळ. ठीक आहे. टेम्पररी स्ट्रक्चर अँड फंक्शनल कनेक्शन, टेम्पररी असतं पण कनेक्शन आहे कुणामुळे, ते आई आणि बाळामध्ये. मॅटर्नल अँड फिटल सर्क्युलेशन, सप्लाय ऑफ ऑक्सिजन होतं, न्यूट्रिएंट्स होतं, हार्मोन्स होतं, अँटीबॉडीज अँड रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड एक्सक्रेटरी वेस्ट होतं या सगळ्यामध्ये. आता प्लासेंटा इज ओनली ऑर्गन विच इज फॉर्म्ड ऑफ टिश्यूज ऑफ 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. आता हा फक्त एक असा ऑर्गन आहे जो काय झाला आहे, 2 इंडिव्हिज्युअलपासून बनलेला आहे. जो प्लासेंटा ऑफ फिटस आहे त्याला आपण म्हणतो फिटल प्लासेंटा. आणि कशापासून फॉर्म झाला आहे, क्रॉनिक विलाय. क्रॉनिक विलाय तुम्ही इथं बघू शकता. हे जे क्रॉनियम आहे ना, हे क्रॉनिकियमपासून काय झाले, क्रॉनिक विलाय तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता अदर पार्ट विथ, आणि हे रिच इन ब्लड सप्लाय आहे. कुठला, युटेराईन वॉल ऑफ मदर, त्याला आपण म्हणतो मॅटर्नल प्लासेंटा. आणि म्हणून आपण काय म्हणतो, ह्युमनला हेमिक्रोलियल म्हणतो. का, कारण हे काय आहे, 2 ह्युमन्सपासून बनलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जे युम्बिकल कॉर्ड आहे ते काय आहे, 3 ब्लड वेसल्सपासून, म्हणजे जी नाळ आहे ना ही 3 ब्लड वेसलपासून बनलेली आहे. म्हणजे ते काय, त्यातले 2 आहेत ते आर्टरीज आहेत आणि 1 आहे ते वेन आहे. आपण म्हणू शकतो की 2 आहेत ते स्मॉल आर्टरीज आहेत आणि 1 आहे ते फक्त लार्ज वेन आहे. 3 ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात आईमध्ये आणि बाळामध्ये. आता प्लासेंटा काय करतं, एंडोक्राईन टिश्यू म्हणून सुद्धा काम करतं. म्हणजे त्यावेळेला जर हार्मोनची गरज पडली तर ते हार्मोनसुद्धा तयार करू शकतं. ठीक आहे. कसं तयार करणार, कुठले हार्मोन्स तयार करणार, HCG, प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन. वाईल रिलॅक्सिन कोण सिक्रेट करतं आहे, ओव्हरी. इन लॅटर फेज ऑफ प्रेग्नेन्सी, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हार्मोन्स रिलीज्ड बाय प्लासेंटा, हार्मोन रिलीज्ड बाय ओव्हरी, हे सगळं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे तुमचा पार्च्युरेशन. आता पार्च्युरेशन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ गिविंग बर्थ टू द बेबी. त्या बेबीच्या गिविंग बर्थ प्रोसिजर आहे, त्याला आपण काय म्हणतो, पार्च्युरेशन म्हणतो. आता त्याच्यात काय होतं, युटेरन आणि ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन होतं. आता कॉन्ट्रॅक्शन होणार ना, बाळाला खाली ढकलायचं, त्यामुळे ते दोन्हीकडून त्याला प्रेशर केलं जातं. त्याच्यामुळे जे सर्विक्स आहे, जे ते ओपनिंग आहे कशाचं, युटेरसचं, ते डायलेट होतं म्हणजे वाढतं. त्यामुळे ते काय, त्याला आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, लेबरचे कळ वगैरे, ते आईला जो त्रास होतो, त्या माताला जो त्रास होतो त्याला आपण लेबर पेन्स म्हणतो. आता हे कंट्रोल केलं जातं एंडोक्राईन सिस्टीमने, जसं की इट कंपाईंड बाय इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन रेशिओ, ऑक्सिटोसिन वाढलं जातं. ह्याच्यामुळं काय होतं, विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम. जे तुम्हाला सांगितलं होतं, युटेरसमध्ये 3 लेअर असतात. जे मायोमेट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन भरपूर झाल्यामुळे त्या बाळाला खाली ढकललं जातं. आणि कसं होतं, हे कसं कळतं त्या आईला की आता आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायचं, ते बाळच सांगतं. बाळाचं कोण सांगणार आहे, बाळानं ॲडेनोकॉर्टिकॉटिक हार्मोन कोण काय करतं आहे, पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड कोण काय करणार, ते फुली डेव्हलप फिटस काय करणार, सिग्नल्स देणार कुणाला, आईच्या आपण म्हणू शकतो पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँड काय करणार, त्याचं ॲड्रिनल ग्लँडमध्ये वगैरे सगळं रिलीज करणार. ठीक आहे. काय रिलीज करणार आहे, ऑक्सिटोसिन रिलीज करणार आहे. इथपर्यंत कळालं का, कन्फ्यूज झाला तर मी आता परत सांगते तुम्हाला. ठीक आहे. आता इकडं बघा, ते आईचं म्हणजे त्या फिटसचं पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं आहे. हे ते आईला कसं कळणार, कोणी येऊन सांगणार नाही आहे, ते फिटस स्वतः सांगतं. स्वतः कसं सांगणार, ते सांगणार आईच्या पिट्युटरी ग्लँडला की आता मी तयार झालो, मला जायचं आहे खाली, तू काय कर, हार्मोन्स रिलीज कर. मग आई कुठला हार्मोन रिलीज करणार, ऑक्सिटोसिन रिलीज करणार. आणि तो जाऊन काय करणार, युटेराईन मसल ऑफ मदरला विगरस युटेराईन कॉन्ट्रॅक्शन करणार. त्यातली पहिली फेज आहे ती म्हणजे डायलेशन फेज स्टार्ट कधी होते, बिगिन फ्रॉम टॉप फोर्स इन द बेबी टुवर्ड्स, म्हणजे बाळाला खाली ढकललं जातं आहे. ऑक्सिटोसिनमुळं काय होणार, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन होणार आणि हे काय होतात, स्ट्रॉंगर आणि स्ट्रॉंगर, म्हणजे
वाढतच जातात, कमी येत नाहीत. हळूहळू त्या कळा वाढायला चालू होतात. वजायना पण काय करणार, डायलेशन, सर्विक्सचं डायलेटेड झालाच होता, म्हणजे युटेरसचं ओपनिंग डायलेट झालंच होतं. वजायना पण डायलेट होणार आणि हे कधीपर्यंत होतं, फ्यू आवर्सपर्यंत होतं. आणि आत्ताच काय होतं बाळांनो, ॲम्निओटिक मेम्ब्रेन जे सांगितलं तुम्हाला, जे ॲम्निओटिक कॅव्हिटी तयार झाली होती ती काय होते, बाळाची तुटते. म्हणजे आपण म्हणतो ना पिशवी बघित आहे, इथं जे तुम्हाला दिसतं ना हे सगळं तुम्ही म्हणू शकता की ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे, काय होणार आता, फुटणार. ठीक आहे. युटेरन आणि ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर, अजून जरा वाढतात, इतका त्रास होतो. आणि फिटस पासेस आउट थ्रू द सर्विक्स अँड वजायना. आता हेड आधी बाहेर पडतो आणि हे किती वेळ होतं, 20 ते 60 मिनिटांपर्यंत होतं. त्याच्यानंतरनं प्लासेंटा सेपरेट केला जातो युटेरसपासून. त्याला आफ्टरबर्थ त्याला ते किती वेळ असतं, 10 ते 45 मिनिटापर्यंत असतं. त्याच्यानंतर लास्ट फेज आहे ती म्हणजे लॅक्टेशन. आता बाळ जन्माला आले, त्याला पोषण करावं लागणार. पोषण करणारा हार्मोन कुठला, प्रोलॅक्टिन. कशामध्ये असतो, प्रोडक्शन ऑफ मिल्क फ्लुइड सिक्रेटेड बाय मॅमरी ग्लँड सून आफ्टर चाइल्ड बर्थ. म्हणजे पहिले आपण म्हणू शकतो की एक 8-9 दिवसांचं किंवा जास्तीत जास्त महिन्यांपर्यंतचं जे हे असतं, मिल्क असतं, त्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो. हे कोलेस्ट्रॉम कसं आहे, स्टिकी आहे, येल्लो फ्लुइड आहे, सिक्रेटेड बाय मॅमरी ग्लँड्स. म्हणजे मॅमरी ग्लँड्स काय करतात, सिक्रेट करतात. ह्याच्यात काय असतात, प्रोटीन्स असतात, लॅक्टोज असतात, मदर्स अँटीबॉडीज असतात. फॅट कंटेंट ह्या कोलेस्ट्रॉमचा खूप कमी आहे, हे तुम्हाला विसरायचं नाही. फॅट कंटेंट कसा आहे, खूप कमी आणि अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपण पुढच्या लेक्चरला बघूयात बाळांनो. इथपर्यंत जर काय डाऊट असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.